आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्येय जाहल्या कथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान. माधवरावांचा नवसही पूर्ण. साई फेडून घेववीत कैस्या दिधल्या स्वप्नीय दर्श न, खुशालशेट रामलाला लागू न, कैसिया परी घेतल्या ठेवू न, अनिर्वाण रामलाला त्याहून अपूर्व ही प्रकृत कथा. श्रोता परिसीजे अति सादरता. संन्यासी एक मानसा जाता कैसा निजमुक्तता लाधला कैसा मानकर नुलकर मेघा यांचाही हेतू पुरविला अवघा. हे तर नरपरी एका क्रूर वाघा निजपदीय जागा दिधली. कथा आहे तती विस्तृत ग्रंथविस्तार होईल बहुत. कठीण संक्षिप्त सारभूत होईल निजहित साधक. अंतकाळीय जेसी मती तैसी प्राण्यांस लाभे गती. किडे भीतीने भ्रमर हो ती हरिणप्रीती जडभरत. अंतकाळीय जय जय ध्यान तेच रुपेय पुनर्जन्म. भगवतपदीय झालिया लीन जन्मविहीन होईतो. याचकरिता नामस्मरण लाविला अभ्यास हेच कारण. प्रसंगीय जावे न गांगरू न अंत्य आठवण राहावी. आयुष्यभर जागृत राहिला अंतकाळीय जरी का निदेला तरी तो शेवटीय फुकट गेला. यदर्थ केला सत्सन म्हणून जे भक्त भावार्थी ते जीव निरविती संतानहात्य किय ते जाणती गती निर्गती अंतींचे सांगातीत एक. ये अर्थीची गोड कथा साईंसमोर घडलेली वार्ता ऐकता दिसेल श्रोत्या चेत्ता. भक्तवत्सलता साईंची कोठ्या मद्रास कोठ्या शिर्डी कोठ्या मानस सरोवर दर्डी. कैसी भक्तांची भरता घडी आणि तोडीत पायांपाशीय. एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी मद्रासेहून मानस सरोवरासी महदुल्लासिया निघाला. एका जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा पाहून निश्चय झाला मनाचा. दर्शनाचा उत्कट वाटेंत लागला शिर्डी गाव. करणी पडला बाबांचा प्रभाव. दर्शनाची धरुनी हव आले ठाव शोधित. साई महाराज मोठे संत कीर्तिमंत जगविख्यात. ऐकुनी धरलं दर्शनीय हेत. थांबले मार्गात जाताना होते तेव्हा शिर्डी माझी. हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी उभयतांची भेट सहजीय. भक्तसमाजीय जाहली तयांस मग संन्यासी पुसती. मानस सरोवर ते अदूर किती 500 मैल स्वामी म्हणती. गंगोत्रीवरती आहे तेथे बर्फ फारची पडते. 50 कोसांत भाषा बदलते. भूतानवासिया शंका येते परस्थान ते बहुपेदा. स्वामीमुखींचे वर्तमान न परिसोनी संन्यासी खिन्नवद न. जाहल्या तयाचे दुश्चित्त मन चिंतानीम झाला तो. घेतल्या साईबाबांचे दर्शन घातल्या पाय लोटांगण. चित्त झाल्या सुप्रसन्न बैसले आसन घालुनी. तोंड बाबांची खवळली वृत्ती. मग ते तेथील मंडळीस म्हणती द्या हाकलून या संन्याशाप्रती. नाह्य संगती कामाची. आद्य संन्यासी तो नव्हा स्वभाव बाबांचा नाह्य ठावा. जरी खजील झाला जीवा पहात सेवा बैसला. प्रातःकाळींचा दरबार मशिदींत मंडळी चिकार. भक्तोपचार पूजासंभार पाहुनी तो गार झाला. कोणी बाबांचे पाय धुती वळींत अंगुष्ठतीर्थ घेती. शुद्ध सद्भाव्य सेवन करीती नेत स्पर्शिती तय. कोणी लाविती तयांस गद्ध कोणी फांसिती अत्तर सुगध. ब्राह्मण शूद्रादी जाती निर्बद्ध गेले संबंध विसरुनी. बाबा जरी भरले रागेय संन्यासी उचंबळला अनुरागेय. तयाचे पाऊल न निघे मागेय. बैसल्या जागळे उठेना. राहिला शिर्डीन 2 दिवस. इतुक्यांत पत्र आले तयास. अत्यवस्थ माता गावास. तेणे उदास तो झाला. आईस भेटावे आले अमनीय. परत जावे स्वदेशा लागूनी. परी न बाबांचे आज्ञेवांचुनी पाऊल तेथुनी काढवे. मग ते पत्र घेऊनी हात्य. संन्यासी गेला मशिदीप्रती. बाबांस करू लागला विनती. मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था मनिय मातेच्या भेटीची आस्था. आज्ञा दिजे प्रसन्नचित्ता. मज मार्गस्था कृपा करे. धानवोनी लागला बाबांचे चरणीय. ओईल किया आज्ञा कृपा करुनी. माता प्राणकंठीय धरुनी. असेल धरणीय खिळलेली असेल पाहत माझी वाट. घेऊ द्या मज दृष्टीभेट. ओतील तिचे सह्य कष्ट सुख्य शेवट होईल. साई समर्थ अंतर्जनानी त्याचेंच आयुष्य सरल्या जाणूनी. वदती काय तया लागूनी. चित्त देऊनी ते परिसा. ओता इतुका मातेचा लळा तरी का हा वेश स्वीकारिला. साजेना ममत्व या वेशाला कलंक भगव्याला लाविला. जा बैस त्वा व्हावे न उदास. जाओ दे किय थोडे दिवस.
करू मग पुढील विचारास धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यांत असती बहुत चोर, कवाड्या लावोनी राहावे हुशार. सर्वस्वाचा करीतील अपहार, घाला अनिवार. घालीतील वैभव कधीही नवे शाश्वत, शरीर हे अतोंड सर्वदा अनित्य. जाणूनी मृत्यू नित्य सन्निहित, धर्म जागृत ठेवावा. देहस्त्रीपुत्रादिकीय अहम मम अभिमान जो लोकीय, तत्प्रयुक्त तापत्रिकीय अनर्थ. ऐहिकीया नानु दुजा अनर्थ. आमुष्मिक जन जे परलोक कामुक, परलोकही मोक्षप्रतिबंधक, अधोमुख सर्वदा. तेथे नाह्य पुण्योपचय, तेथील प्राप्ती नाह्य निर्भय. क्षीण पुण्य पतन भय आहे नि संशय तेथेही. तरी हे ऐहिक आमुष्मिक उभयही भोग अनर्थावक, तयांचा त्याग्नी शेख आद्योत्पादक आनंदा. संसारास जे विटले अढळ हरिपदीय जे जे विनटले, तयांच्या बंधाचे बिरडेंच फिटले. धरणे उठले अविदेचे हरिभजन स्मरणाची घडी, पाप ताप दैन्य दौडी. ध्यानासी आणिता बहु आवडी, संकटी उडी घाली तो. तुझी पूर्वपुण्याई गाहन, तेणे चालासी हा ठाव ठाकून. आता मध्वचनीय द्यावे अवधान, करुनी घे साधन जीवाचे. उद्यांपासून भागवताचे परिशीलन करावे असाचे. 3 सप्ताह त्या ग्रंथाचे कायावाचाम्य करी. ओन या निर्वासन करी त्या ग्रंथाचे श्रवण अथवा मनोभाव्य वाचन. निदिध्यास तत्पर प्रसन्न होईल भगवत. सर्व दुःखांचा करील अंत, होईल मायामोशात. सौख्य अत्यंत लाभेल. होऊन या शुचिर्भूत ठेवुनी हरिचरणीय चित्त. संपादिय हे असांग व्रत मोहनिर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय, पाहुनी बाबांनी हाच उपाय योजिला वाचविला रामविजय. जेणे मृत्युंजय संतुष्टे. दुसरे दिवशीय प्रात काळीय सारोनी मुखमार्जन अंघोळी. वाहुनी बाबांस पुष्पांजुळी, चरणधुळी वंदिली. बगलेस मारिले भागवत, पाहिजे वाचावयास एकात. लेंडिस्थान मौजेचे अशात, पडले पसंत तयांसी. गेले बैसले घालुनी आसन, सुरू केले पारायण. संन्यासीस ते भगवतपरायण, केले संपूर्ण 2 सप्ते. करू घेता 3रा सप्ता, वाटली एकाएकीय अस्वस्थता. वाढू लागली अशक्तता, टाकीला अपुरता तैसाच. आला वाडियात पाहतो न, काढिले कष्टे दिवस 2. उजाडता 3रा दिन, बुवांनी नयन झांकिले. ठेवून या निजशिर, फकीर बाबांचे मांडीवर. संन्यासी झाला तेथे अस्थिर, मुक्तशरीर विदेही. संन्याशाचे देहावसान, होता बाबांस निवेदन. जाहल्या तयांचे आज्ञापन, देह दिनभर ठेवावा. इतुक्यान टाकू नका पुरून, होईल त्याचे पुनर्जीवन. लोकांनी बहु आशा धरून, केले रक्षण देहाचे. गेला एकदा प्राण निघून, तो काय हे मागे परतो न. परी बाबांचा शब्द प्रमाण, देहाचे जतन ते केले. परिणाम्य ते फळा आले. निवारसी प्रेत रक्षिले गेले. पोलिसांचे संशय फिटले. जीवन कसले मेल्याचे. या काय बाबांस नवते ठावे, की मेलेल्या कैसे उठवावे. हेतून योग्य चौकशी अभावे. भुईंग दाटाव्या त्या प्रेता. निवारसीचा राजा धणी, चौकशी करी आकस्मिक मरणीय. व्हावी न आधीच प्रेताची दाटणी, म्हणून बतावणी बाबांची. असो पुढे हे सर्व झाले. यथाविधी प्रेत ते संस्कारिले. योग्य स्थळीय मग ते पुरले. कार्य उरकल्या संतांचे. ऐसीच आणि एक वार्ता, श्रोतयांलाग्य कथितो आता. परिसा क्षणभर सादर चेत्ता, दिसेल व्यापकता साईंची. भक्त एक बाळाराम मानकर जयाचे. ओपनाम ओते बाबांचे भक्तपरम. ग्राहस्थाश्रम करून परिपुढ्या तयांची भार्या. पंचत्व पावुनी आश्रमकार्या. व्यत्ययाला अंतरले स्थैर्या. परमेश्वर्या ते चढले. पूर्वार्जित फलप्राप्ती, लादली साईचरण संगती. जडली तेथे निश्चल भक्ती, पूर्ण विरक्ती संसार्य. आशापाश मुल्या बाळेय, तोडून या हे बांध सागळे. पहा मानकर दैवागळे, संसारावेगळे जाहले. परमार्थद्वाराची अर्गळा, परसेवेची मोहनमाळा. घालून या निजपुत्रांचे गळा, ऐहिका टाळा दिधला. हाही एक जातीचा संन्यास. संन्यासाच्या परी बहुस, परी जो अनवे ज्ञानगर्भन्यास. उपजवी त्रास पदोपदीय. म्हणून हा साई उदारमूर्ती, मानकरांची अनन्यभक्ती. कृपा करावी आल्या चैत्य, केली विरक्ती दृढ त्यांची. अनंत जन्मींचे संस्कार पटलं, चंचल मन राहीना अचलं. मनोराज्याचे तरंग प्रबळ,
वैराग्य अढळ ठरेना. शिरडीच नव्हे माझे स्थान. मी तोंड देशकालांवच्छिन्न. दावावया हे सप्रमाण. करीत आज्ञापन मानकरा. पुरे झाली आता शिर्डी. इघे खर्ची 12 रोगडी. तपार्थ जाय मच्छिंदरगडिय. सुखनिवडिय वास तेथ्य. परिसुनी ऐसे साईवच न. आज्ञा करुनी शिरसावंदन. घालुनी साष्टांग लोटांगण. केले अभिवंदन पायांचे. ओन या अति विनीत. वदे बाळाराम साईंप्रत. नाही आपुले दर्शन जेथ. काय म्या तेत कराव्य. येथे नित्य पायांचे दर्शन. घडे चरणतीर्थ सेवन. ओई आहनेश सहजीय चिंतन. तेथे मी अकिंचन एकला. तरी बाबा आपणांवी रहित. काय तेथे माझे स्वहित. ये आकळाया नाही मी समर्थ. धाडिता मज किमर्थ ते स्थानीय. परी न भागते धरावा अल्प. निजगुरुवचनीय ऐसा विकल्प. तात्काळ मनात उठला संकल्प. निर्विकल्प मानकर. म्हणे बाबा क्षमा कीजे. क्षुद्रबुद्धीचे विचार माझे. झालो शंकेत तेण्या मिला जेय. शंका न साजे ही मज. मी तोंड आपुला आज्ञाद्र. राहून नामस्मरण तत्पर. केवळ आपुल्या सामर्थ्यावर. गडावरही राहीन. तेथेही करीन आपुले ध्यान. आपुल्या कृपामूर्तीची आठवण. आपुल्याच पायांचे चिंतन. हेंची निरंतर तप माझे. अनन्य शरण मी तुम्हांप्रती माझी गमनागमन स्थिती. दिधली असता तुम्हा हातीय. हा का चित्तीय विचार. तवाज्ञेची निजस्थता. तेथेही मनास देईल शांतता. एसी तुमची असता समर्थता. व्यर्थ का चिंता वाहुअ मी. साईसमर्थ ब्रह्मसना न. ब्रह्मलिखित तयांचे वचन. पाहिल जो विश्वास ठेवून. घेईल पूर्ण अनुभव तो. मग बाबा वदती तयासी. सावधान होऊनी मनासिय. परस गात्व मद्वचनासी. विकल्पसायस्य पडुअ नको. जाय मच्छिंदरगडिय सत्वर. करे प्रत्यय तप. त्रिवार. कान्ह्य काळ क्रमिल्यावर. स्वानंदनिर्भर होसील. ऐकता ऐसे आश्वासन. मानकरांसी पडले मौन. पुढे मी काय बोलू दीन. गडाभिगमन आरंभ्य. पुनश्च लागोनी साईचरणा. पावोनी उदी प्रसादाशीर्वचना. मग मानकर स्वस्थमना. मच्छिंदर भुवना निघाले. ठाकोनिया ते रम्यस्थान. जेथे शुद्ध निर्मळ जीवन. मंद मंद वाहे पावन. समाधान पावले. ऐसे मानकर साईप्रयुक्त. असता गडावर साईवियुक्त. आचरिते झाले तप यथोक्त. यथानियुक्त राहुनी तय. पहा बाबांचा चमत्कार. तपनीम नसता मानकर. प्रत्यक्ष दिदले दर्शन गडावर. झाला साक्षात्कार तयांस. होईल दर्शन. समाधीस्था. यदर्थी कान्ह्य नाही आश्चर्यता. परी आसनस्थित उत्थानावस्था. असता श्रीसमर्था देखिले. नाही केवळ दृष्टी देखिले. बाळकराम्या समाक्ष. पुसले. का मज बाबा येथे धाडिले. काय दिदले प्रत्युत्तर. शिरडींत असता अनेक कल्पना. उठू लागले तरंगना ना. म्हणोनी तुझी या चंचल मना. गडप्रयाणा नेमियले. पृथ्वी अपादिकांच्या गारा. रचोनी रचियल्या या अगारा. 3.5 हातांची या घरा. शिरडी बाहेरा नवतो तुझ. आता जो येथे तोच कियते थे. पाहुनी घेय स्वस्थ चित्तेय. तेथुनी जेय म्या पाठविले तू तेय. तेय येच निमित्ते तू जाण. असो पुढे हे. मान क्र. उद्दिष्ट काळ क्रमिल्यावर. यावया आपुल्या मुक्कामावर. सोडीला मच्छिंदरगड त्यांनी. वांद्रेग्राम वसतिस्थान. यावया तेथे जाहले अमन. दादरपर्यंत पुण्याहून. योजिले प्रयाण अग्न्यथ्य. गेले पुण्याचे स्टेशनावर. येता तिकीट घेण्याचा अवसर. होता खिडकीपाशीय साद्र. वर्तला चमत्कार तन्वेक. लंगोटी एक कटिप्रदेशीय. खांदा कांबळी कुणबी वेशीय. ऐसा एक अनोळखी प्रवासी. खिडकीपाशीय देखिला. घेऊनी दादरचे तिकीट. कुणबी मागे. फिरे जो नीट. बालकरामाची दृष्टादृष्ट. होतांची निकट पातला. म्हणे तुम्ही कोठे जाता. दादरास बाळकराम. वद्धा. तिकीट. देवनी. टाकिलेय. तत्वता. म्हणे हे आता तुम्ही घ्या. मीही जाणार होतो तेथे. परी महत्कार्यांतर येथे. कर्तव्य आहे आठवले मातेय. म्हणून जाणे ते राहिलेय. वेंचितांनी गांठीचे दाम. तिकीट मिळविणे कठीण काम. ते जय लादे अविश्रम. संतोष परम मानकरा. पुढे ते मोल चुकवाव्याला. खिशांतून जो पेका काढिला. तोंच तो कुणबी दाटींत घुसला. कोठे निसटला कळेना. तेव्हा तो कुणबी शोधावयाला. बाळकराम्या प्रयत्न वेंचिला. परी तो सर्व निष्फळ गेला. येऊनी थेला अग्निरथ. नाह्य जोडा वहाण पायीय. फटकूर एक वेष्टिले डोई. खांदिय कांबळ लंगोटीला वी. कुणबी भाई. हा कोण. भाड्या नाह्य थोड्या थोडकेय.
तेही देवनी पल्लवचे रोगडेय, का मज आभाराचे सांगडेय, घातल्या हेय कोड्या नुलगडे. उदार आणि निरपेक्ष स्वातीय, ऐसा हा कोण कुणबी वरकाती, राहून गेले अनिश्चित अंतीय, लागली खंती मानकरा. तैसेच मग ते आश्चर्यचकित, धरोनी भेटीचा पोट्य हेत, अग्निरथ जागेचा हालेपर्यंत, ठेले तटस्थ द्वारांत. पुढ्या जेव्हा गाडी सुटली, समूळ भेटीची आशा खुंटली, जाणून गाडीची खीळ पकडली, उडी मारिली गाडींत. गडावरील प्रत्यक्ष गाठ, तैसा चिकडे हा निराळा घाट, पाहून कुणब्याचा विचित्र थाट, लागली चुटपुट मानकरा. असो पुढे आहे. सद्भक्त साईपदीय पूर्णानुरक्त, दृढ श्रद्धा भक्ती संयुक्त, जाहले कृतात शिरडियत. साई संलग्न पदाब्जर्जीय, साईनामाची घालीत रुअ जी, भक्त. भ्रमर बालकरामजी, शिरडी माझींच राहिले. घेऊनी बाबांचे अनुजनाप न, मुक्तारामजी सवय घेऊन, कधीय कधीय हे शिर्डी सोडून, करीत भ्रमण बाहेर. परी, शिर्डी केंद्रस्थान, वेळोवेळी येत पाहतो न, अखेर जाहल्या देहविसर्जन, परमपावन शिरडींत. धन्य पूर्वकृत भाग्येय, ओनी साईंचा दृष्टिविषय, लागून तया पाय लय, मरण निर्भय पावे जो. धन्य तात्यासाहेब नुलकर, धन्य मेघा भक्तप्रवर, अंत्य शिरडींत भजन तत्पर, जिन्ही कलेवर विसर्जिलेय. मेघा जेव्हा पावला पंचत्व पाहतय, उत्तरविधान महत्व, आणिक बाबांचे भक्त सख्यत्व, मेघा तो कृत्यकृत्य आधीच. सवय घेऊन भक्त, समस्त, स्मशानयात्रेस गेले ग्रामस्थ, बाबाही गेले स्मशानाप्रत, पुष्पे वर्षत मेघावर. ओता मेघाचे उत्तरविधान, बाबाही झाले साश्रुलोचन. मायानुवर्ती मानवासमान, शोकनिर्विण मानस. प्रेम्य बाबांनी निज क्रिय, प्रेताच्छादिल्या सुमननी क्रिय, शोकही करुनी करुणस्व्रेय, मग ते माघारे परतले. मानवांचा उद्धार करीती, ऐसे संत देखिले बहुतीय, परी साईबाबांची ती महती, वर्णन किती करावी. व्याघ्रासारिखा क्रूर प्राणी, तो काय मनुष्यापरी ज्ञानी, परी तोही लागे तयांचे चरणीय, अघटित करणी बाबांची. ये अर्थींची रम्य कथा, परिसा नीट देवनी चेतता, मग कळेल बाबांची व्यापकता, समचित्तता सकळीकीय. शिरडीस एकदा चमत्कार झाला, असता सप्तदीन निर्याणाला, गाडा एक बैलांचा आला, राहिला उभा द्वारांत. वरी एक व्याघ्र प्रचंड, गळा जयाचे साखळदड, जखडून टाकीला उदड, बेसूर तोंड मागिलीकडे. त्याला कानिय होती व्यथा, दरवेशी थकले उपाय करीता, संतदर्शन उपाय सरता, मानला चित्ता तयांचे. होते ते दरवेशी तिनं, तो व्याघ्र त्यांच्या जीविकेचे साधन, गावोगावी खेळ करून करीती गुजराण आपुली. फिरता फिरता त्या बाजूला, करणी आली बाबांची लीला, म्हणती दर्शन घेऊ चला, वाघही निवते ठाय्य. चरण तयांचे चिंतामणी, अष्टसिद्धी लोटांगणी, नवनिधी येती लोळणीय, घेती पायवणी तयांचे. माथा ठेवुव तया चरणीय, दुवा मागुव व्याघ्रा लागुनी, संतांच्या आशीर्वादवचनीय, कल्याण होईल सर्वांचे. एतदर्थ ते दरवेशी, व्याघ्रास उतरविती द्वारापाशीय, घट धरुनी साखळदंडासी, तिष्ठत द्वारासीय राहिले. आधीच हिंस्त्र भयानक मस्त, वरी होता तो रोगग्रस्त, तेणे तो अत्यंत अस्वस्थ, कौतुक समस्त पाहती. व्याघ्राची स्थिती बाबांचे कानीय, घातली समग्र दरवेशानीय, बाबांची आधी संमती मिळवुनी, आले परतोनी दाराशीय. साखळदंड दृढ कसीती, तोडून न पळे ऐसे करीती, मग त्या सांभाळुनी आणि ती, साईप्रती समोर पाहुनी साई तेजोराशी, व्याघ्र येतांच पायरीपासिय, नकळे काय दचकला मानसिय, अत्यादरेंसिय अधोमुख. काय पहा चमत्कार, होता परस्पर नजरानजर, व्याघ्र चढतांच पायरीवर, प्रेमपूर सर निरीक्षी. लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला, त्रिवार धरित्रीन प्रहार केला, सायचणीय देह ठेविला, विकळ पडला निश्चेष्ट. एकदांच भयंकर डरकला, तात्काळ ठाईंच पांचत्व पावला, जनसकळ विस्मयापन्न झाला. व्याघ्र निमाला पाहुनी, एकेपरी दरवेशी खिन्न, पुनश्च तेच दिसले प्रसन्न, किय रोगग्रस्त आसन्न मरण, प्राणी निर्वाण पावला. साधुसंतांचे दृष्टीसमोर, प्राणोत्क्रमणीय पुण्य थोर, कृमी कीटक वा व्याघ्र, पाप समग्र तो तरला. कानिय मागील जन्माचा ऋणी, फेडिले ऋण झाला अनृणी, देह ठेविला साईचरणीय, अघटित करणी विधीची. ठेविता संतपदीय डोई, जय प्राणिया मरण येई, सवेंच तो उद्धरोनी जाई, हीच कमाई जन्माची. असल्याविण भाग्याचा थोर,
संतांची या दृष्टीसमोर पडेल काय उगाच शरीर, होईल उद्धार तयाचा. साधूंची या दृष्टीसन्मुख देह ठेविता परमसुख. पिता विख होई पियुख, मरणाचा हरीख ना दुःख. दृष्टीपुढ्या संतचरण, असता जया प्राणिया मरण. धन्य देह तो कृष्णार्पण, पुनर्जनन नाह्य त्या. संतांची या दृष्टीसन्मुख मरण नव्हे ते वैकुंठ सुख. जिंकिला तेण्या मृत्युलोक, न पुनर्भव शोक तया. संतान देखता देह त्यागी ती, तया नाह्य पुनरावृत्ती. तीच सर्व पापांची निष्कृती, उद्धारगती पावला. आनखाग्र संतावलोक न, करिता करिता जय देहपत न. तया काय म्हणाव्य मर्ण, निजोद्धरण ते असाच्य. पाहुव जाता पूर्वविधान, कोणीतरी हा पुण्यवान. मिरवुव जाता विद्याभिमान, पावला अवमान हरिभक्त. तयाची या शापापासून पावला ही क्रूर योनी. ओ शापयोग्य लागला, चरणीय अभिनव करणी भक्तांची. वाटे जाहला त्या शाप, साईदर्शन्य जळल्य पाप. तुटले बांध सरले ताप, झाला आपाप उद्धार. पूर्ण सभाग्य असल्या विण, कैंच्या संदृष्टीपुढ्य मर्ण. त्रिताप त्रिपुटी त्रिगुण मर्द न होनी निर्गुण ठाकला. ऐसा पूर्वकर्मानुबंध, सुटला क्रूरदेह संबद्ध. तुटला लोहशृंखळाबद्ध, ईश्वरी निर्बंध हायक. साधू संतांच्या चरणांपरती, इतरत्र कोठ्य उद्धारक्ती. ती लादता या व्याघ्राप्रती, प्रसन्न चित्तीय दरवेशी. व्याघ्रतयांचे चरितार्थ साधन, व्याघ्रतयांचे कुटुंब पोषण. तया व्याघ्राला येता मरण, खिन्नवदन दरवेशी. दरवेशी महाराजांस पुसती, आता पुढे कैसी गती. कैसी द्यावी मुठमाती, लावा सद्गती निजहस्त्य. महाराज म्हणती न करा खत, येथेच होता तयाचा अंत. तोही मोठा पुण्यवत, सौख्य अत्यंत पावला. त्या तक्क्याचे पलीकडे, शंकराचे देऊळ जेकडे. नेऊन त्याला पुरातिकडे, नंदिनीकड द्या गती. पुरलिया तेथे तयाप्रती, लादेल तोही सक्ती. ऋणनिर्मुक्ती बंधमुक्ती, तुमची या हस्तीय पावेल. गतजन्मींचा देणेदार, फेडावया ऋण हा अवतार. तुमची या बंधनीय साचार, तो आजवर राहिला. दरवेशी मग उचलून तयासी, जाते जाहले. देवळापाशीय, नंदीची या पश्चातप्रदेशीय. तया खांचेशीय दाटीती, काहीतरी चमत्कार वहिला. व्याघ्र तात्काळ कैसा निमाला प्रकार इतुकाची असता घडला. विसर पडला असता किय. परी येथुनी 7वेच दिनीय, बाबांनी देह ठेविला धरणीय. तेणे ही आठवण वरचेवर मनीय, उचंबळोनी येतसे. पुढील अध्याय याहून गोड, बाबांनी वर्णिले निजगुरुचे कोड. पुरविली गोखलेबाईंची होड, अनुग्रह जोड देऊनी. येमाड साईनाथांसी शरण, गुरुहस्ते कुप्य उफराटे टांगवून. कैसी बाबांनी कृपा संपादन, केली ते श्रवण कराव्य. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, दर्शन महिमा नाम 31 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.